रामकृष्ण हरिमित्रा. अर्थशास्त्र हा विषय फारसा कठीण नाही, मात्र त्याला तांत्रिक भाषेमध्ये गुंतवून अधिकाधिक कठीण करण्यात आलेला आहे. मात्र तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. याकरता या विषयाला शिकण्यासाठी तुम्ही स्वतः विद्यार्थी दशेतच असले पाहिजे असं नाही, तर काही सामान्य माहिती देखील माणसाचे जीवन जगत असताना शिदोरीशी असणं, गाठीशी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता छोट्या छोट्या संकल्पना रील्स सिरीजच्या माध्यमातून मी शिवाय अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यासमोर आणणार आहे. जर आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढची कॉन्सेप्ट तुम्हाला कोणत्या पद्धतीची हवी आहे यासाठी. आजची कॉन्सेप्ट आपली आहे, आजची संकल्पना आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियेचा संदर्भ किंवा नाव आपण वेगवेगळ्या बातम्यांमध्ये संदर्भामध्ये ऐकत असतो, पाहत असतो आणि वाचत देखील असतो. आर्थिक क्रिया म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये मनुष्य उत्पन्न कमवण्यासाठी ज्या काही क्रिया करतो त्यांना आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं. तर आर्थिक क्रिया म्हणजे उत्पन्न कमवणं जर असेल तर सोप्या भाषेमध्ये एखाद्या वस्तूचं किंवा सेवेचं उत्पादन करूनही व्यक्ती उत्पन्न कमवू शकतो, किंवा निर्माण झालेल्या वस्तू किंवा एखाद्याने वस्तू तयार केलेली आहे, सेवा तयार केलेली आहे, ती फक्त एखादा व्यक्ती एकीकडून दुसरीकडे म्हणजे उत्पादकापासून ग्राहकाकडे नेण्याची सेवा देखील पुरवत असेल आणि त्यातून तो पैसे कमवत असेल, उत्पन्न कमवत असेल. इतका साधा सोपा सरळ अर्थ या आर्थिक क्रियेचा आहे. भेटूया पुढच्या रील्समध्ये. धन्यवाद.